पर्वताला सांगून ठेवलं एका जागेवर बसायचं, उठायचं नाही वरती न संडावी. समुद्राला सांगितलं तुझ्या काठावर येऊन किती जरी मर्यादा ओलांडल्या पण तू मर्यादा ओलांडायची नाही. का? त्याने का मर्यादा ओलांडली? तुमचा दाव बांधते रावा. समुद्र रेखा नोलंडावी. भूताला सांगून ठेवलं. भूत म्हणजे हे भूत नाही, भूत म्हणजे पंचभूत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. या सगळ्या भूतांना सांगून ठेवलं आपापले कामं जिथल्या तिथं व्यवस्थित करायचे. हे चालवणारी कोण आहे? ती माया आहे. याचं काही नाही घरात चालत. ती आली ना घरात 2 पुस्तकं 2 ड्रेस सोडून काही नाही, पण ती आली कपाट घेऊन आली, ती आली सोफा घेऊन आली, ती आली दागिने घेऊन आली, ती आली साड्याचा सगळा माहोल घेऊन आली, ती आली. याला अगोदर काय म्हणत होते ते नाव गेलं आणि याला पतिराज म्हणायला लागले. तिच्या येण्यात एवढं आहे. तो निर्गुण निराकार होता पण मायेच्या येण्यात हे सगळं जगत निर्माण झालं. म्हणून पती म्हणजे ईश्वर आहे. तो माझ्या उदरातून जन्माला आला म्हणजेच काय, माझ्यामुळे ईश्वरत्व धर्म त्याला प्रदत्त झाला. एवढी ताकद माझ्या येण्यामध्ये आहे. तोपर्यंत तो गावामध्ये एकटा होता. त्याला कोणी नवरदेव म्हणत नव्हतं, त्याला कोणी पती म्हणत नव्हतं. मी जसं लग्न केलं माझ्या गळ्यात मंगळसूत्र पडलं आणि मंगळसूत्र पडल्याबरोबर सगळं गाव त्याला नवरदेव म्हणायला लागलं. मी केवळ एकटी सगळ्या वस्तू घेऊन नाही आले, पतीच्या ठिकाणी पतित्व सुद्धा मी घेऊन आले. एवढी माझी ताकद आहे. म्हणून त्याला पतित्व धर्म देण्याकरता माझा अंगीकार स्वीकारावाच लागतो. हे माया बोलते. म्हणून पती जन्माला माझे उदरी, कारण तो माझ्यामुळे त्याला पतित्व धर्म आला. हे मायेमुळे पतित्व धर्म प्रदत्त झाला. विठाला विठाला.